उज्जैन भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील एक प्रमुख शहर जे प्रसिद्ध आहे इथल्या प्राचीन, सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांसाठी। आजच्या लॉगमध्ये आपण भेट देणार आहोत उज्जैनच्या प्रसिद्ध मंदिरांना। श्री कालभैरव मंदिर, गडकालिका माता मंदिर, सांदीपनी आश्रम जे श्रीकृष्णाचं गुरुकुल आहे आणि आपल्या भारत मातेचे मंदिर। गर्दी बघा गौरी, चालायला जागा नाही। चालायची गरज नाही, मागून धक्का येते, आपण ऑटोमॅटिकली पुढे जातोय। नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल। तर मी भागेश भरत भंडारी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठी आणि ॲग्रिको यूट्यूब चॅनल भागेश आणि आरती व्लॉग्सवर। मित्रांनो, गेल्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेलच, आम्ही श्रावणी सोमवारच्या दिवशी पहाटे 5 वाजता श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं आणि महाकालचं दर्शन घेऊन आम्ही जाणार आहोत उज्जैनमधील प्रसिद्ध मंदिर एक्सप्लोअर करायला। तर तुम्ही पूर्ण व्लॉग नक्की पहा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन बाहेर आल्यावर तुम्हाला भारत मातेचं सुंदर मंदिर पाहायला मिळेल। तर चला आता आपण मातेचं दर्शन घेऊया। हे मंदिर लाल दगडांचा वापर करून बांधले गेले आहे। पवित्रता आणि त्यागाचे प्रतीक असलेली भगवी साडी नेसलेली भारत मातेची मूर्ती स्थिर उभी आहे। मंदिराच्या खालच्या मजल्यावर भारताचा सुंदर नकाशा चित्रित केला आहे आणि त्यामध्ये भगवान शिवाचे 12 ज्योतिर्लिंग भारताच्या कोणकोणत्या राज्यात आहे ते सुद्धा सुंदर तऱ्हेने दाखवले गेले आहे। भारत माता की वंदे। महाकाल महाराज की जय। बोले महादेव। चला आता आम्ही चाललोय कालभैरवच्या दर्शनाला। हर हर आयला तर मामीचा व्हिडिओ आलाय। मित्रांनो, आम्ही फायनली पोहोचलो आहोत श्री कालभैरव मंदिराजवळ। कालभैरव मंदिराचा इतिहास सुमारे 6000 वर्ष जुना असल्याचे मानले जाते। या मंदिराची चमत्कारिक आणि रहस्यमय गोष्ट म्हणजे येथे असलेली कालभैरवाची मूर्ती दारूचे सेवन करते। आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या भांड्यात दारू घेऊन त्याच्या मुखाला लावली जाते ते भांड लगेच आपोआप रिकामी होतं। तर चला आपण आता श्री कालभैरवाचं दर्शन घेऊया। हे बघा, श्री कालभैरवांना भाग म्हणून चढवण्यासाठी आम्ही विस्की घेतली आहे। चला ब्लेंडर स्प्राइट, चला आता जाऊया। बाबा सगळे दारू किती चालले दर्शनाला कालभैरव। गर्दी बघा गौरी, चालायला जागा नाही। चालायची गरज नाही, मागून धक्का येते, आपण ऑटोमॅटिकली पुढे जातोय। जाम गर्दी आहे कालभैरवला। 15 लाईनची
तो हम लोग इधर से उधर आ गए। बघा छोटी छोटी चिमुकली आहे बघा, दर्शनला चालली भैरवनाथच्या। हर हर बम बम भैरवनाथ की। श्रावणी सोमवार असल्याने भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती। सर्व मध्ये घुसत होते, वरून उड्या टाकत होते। तर मला श्री कालभैरव मंदिराच्या समितीला एकच सांगायचं, येथे लाखो हजारो भाविक दररोज दर्शनाला येतात, तर तुम्ही प्रॉपर सिक्युरिटी ठेवायला हवी, जेणेकरून सर्व भाविकांचे दर्शन रांगेत आणि सुरक्षित तऱ्हेने होईल। 2 hours later. 2 तास रांगेत राहिल्यावर फायनली आम्ही पोहोचलो आहोत श्री कालभैरव मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ। मित्रांनो, तुम्हाला आमच्या लॉग मार्फत श्री कालभैरवांचं दर्शन झालं असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा। श्री कालभैरवनाथ की जय। बघा इथे दत्तात्रय मंदिर पण आहे, एक मुख्य दत्त आणि कालभैरवचं मंदिर। श्री कालभैरव मंदिराच्या परिसरात तुम्हाला शिव मंदिराचे दर्शन सुद्धा घेता येईल। बघा दारू चढवताना भैरवनाथला। भैरवनाथ महाराज की जय। महाराज की जय। कालभैरव मंदिराच्या परिसरात तुम्ही उंट सवारी सुद्धा करू शकता। तर चला आता आपण जाऊया सांदीपणी आश्रम मध्ये। A few moments later. मित्रांनो, आता आम्ही आलोत महर्षी सांदीपणी आश्रम मध्ये। हे तेच ठिकाण आहे जिथे श्रीकृष्ण, त्यांचा भाऊ बलराम आणि मित्र सुदामाने शिक्षा घेतली होती श्री महर्षी सांदीपणी गुरुकडून। बघा इथे श्री कुंडेश्वर महादेव मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच विद्यास्थान आहे, म्हणजे श्रीकृष्णाची पाठशाळा। श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा। बघा राधा कृष्ण आहे। जय श्री कृष्ण। बघा इथे 6000 वर्ष पूर्वीची पिंडी आहे। सर्वांग श्रीकृष्ण द्वारा सीखी हुई कलाएं। बघा इथे कुंड आहे जिथे श्रीकृष्ण स्नान करायचे, पण आता सध्या प्रवेश बंद आहे। बघा श्रीकृष्णाने जी विद्या घेतली पाठशाळामध्ये त्याचं सर्व चित्रीकरण दिलेत आणि सर्व धडे कोणते कोणते घेतले ते मेन्शन केलेले आहेत। कल्प, निरुक्त, ज्योतिष, व्याकरण,
छंदशास्त्र, शिक्षा, आयुर्वेद प्रधान, संगीत प्रधान, यज्ञ प्रधान, अग्नि प्रधान. खूपच सुंदर बनवलेलं आहे. पंचमुखी विग्रह विग्रहण वृक्ष विग्रहण वृक्ष विग्रहण. घर में जो भी बच्चा जो ताबर पढ़ता लिखता है ना, अष्टमी नवमी दसवीं घी में रखना है, एकादशी से पहनना. सावन का महीना है, आज भांग माले से भगवान का श्रृंगार है. शिवलिंग 6000 साल. सांदीपणी आश्रमच्या बाहेर आल्यावरच आम्हाला दर्शन झाले भव्य हत्तीचे. सांदीपणी आश्रमवरून आम्ही पोचलो उज्जैनच्या प्रसिद्ध गडकालिका मातेच्या मंदिरात. देवी कालिकाला समर्पित हे मंदिर काही हिंदू मंदिरापैकी एक आहे, जिथे महिला पुजारी आरती, पूजा आणि अभिषेक समारंभाची जबाबदारी घेते. हे मंदिर एक शक्तिपीठ आहे अशी अनेकांची श्रद्धा आहे. तर चला आता आपण दर्शन घेऊया गडकालिका मातेचे. हे बघा गडकालिका मातेचे वाहन सिंह. बघा इथे पैसे चिपकायचे. अरे वा, चिपकले बघ. लाव क्रिश. सोड सोड सोड.